हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर्स काय राहतात हे बघणार आहोत. तर आपल्याला मागच्या लेक्चरमध्ये, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितला होता. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुमचा सगळा झाला. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय आहे ते मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. हे काय सुरू आहे आपलं कन्स्ट्रक्टरचे टाइप्स. डिफॉल्ट बघितला, त्याचा प्रोग्राम बघितला. आता पॅरामीटराइज बघू, त्याचा प्रोग्राम बी बघू. या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने हा तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम. काय केलं जातं, पॅरामीटर्स घेतले जातात या कन्स्ट्रक्टर मध्ये. डिफॉल्ट मध्ये पॅरामीटर्स घेतले जात नाहीत. पॅरामीटर्स तुमच्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये घेतले जातात. हाच फरक आहे डिफॉल्ट मध्ये आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इज वन ऑफ द टाइप ऑफ कन्स्ट्रक्टर. काय आहे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर? हा तुमचा एक टाइप आहे कन्स्ट्रक्टरचा. वेन कन्स्ट्रक्टर टेक्स सम आर्ग्युमेंट, म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्टर काही आर्ग्युमेंट्स घेतो तेव्हा त्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असं म्हटलं जातं. आर्ग्युमेंट्स म्हणजे तुमचे पॅरामीटर्स, म्हणून तर याला पॅरामीटराइज असं म्हटलेलं आहे मित्रांनो. नावातच तुमच्या समजून येतं की पॅरामीटर्स आहेत याच्यामध्ये, म्हणून पॅरामीटर्स घेतले जाणार आहेत. मग कन्स्ट्रक्टर एक्सेप्ट आर्ग्युमेंट्स. हा कन्स्ट्रक्टर काय करतो, आर्ग्युमेंट्स एक्सेप्ट करतो. आर्ग्युमेंट्स इज कॉल्ड ॲज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा आर्ग्युमेंट्स एक्सेप्ट करतो म्हणून याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असं म्हटलेलं आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, तुम्ही फंक्शन मध्येच त्याची व्हॅल्यू देतात, त्यालाच पॅरामीटर्स म्हणलं जातं आणि त्यालाच आर्ग्युमेंट्स म्हणलं जातं. पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स हे तुमचे सिमिलर आहेत. हे फक्त एकाच गोष्टीचे दोन नाव आहेत, दोन डिफरंट नावं. कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम बोथ आर सेम. याच्यामध्ये पण काय आहे, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव दोन्ही सेमच असतो. याला पण तुमचा रिटर्न टाईप नसतो. पहा, फक्त 3 वरच्या लाईनी डिफरंट आहेत. बाकीची कन्स्ट्रक्टरचीच तुमची थिअरी ॲज इट इज. समजत आहे का? सिंटॅक्स काय आहे तुमचा, क्लास नेम लिहिणार, क्लास नेम पब्लिक मध्येच तुम्हाला डिक्लेअर करायचं. कन्स्ट्रक्टर बी हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बी काय लिहायचं आहे, क्लास नेम लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे पॅरामीटर्स पास करायचे. त्यानंतर कन्स्ट्रक्टरची बॉडी. पहा, ऍडिशन नावाचा क्लास आहे. पब्लिक मध्ये आपण ऍडिशन नावाचा क्लास कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केला आणि त्याचे पॅरामीटर्स इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय हे दोन पॅरामीटर्स आपण त्याचे हे केले, डिक्लेअर केली. आता हे एक्स ची व्हॅल्यू मी ए नावाच्या व्हेरिएबल वरती टाकत आहे आणि वाय ची व्हॅल्यू मी बी नावाच्या व्हेरिएबल वरती टाकत आहे. म्हणजे या ए वरती बी वरती मी व्हॅल्यूज इन्सर्ट करीत आहे. ती आपल्याला या प्रोग्राम थ्रू बघायचं आहे. चला तर आपण प्रोग्राम बघूया. आणि या कन्स्ट्रक्टरचे 2 वेज आहेत आर्ग्युमेंट्स पास करायची. 2 ways to pass arguments to पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये 2 वेज आहेत आर्ग्युमेंट्सला पास करण्याचे. एक तर तुमचा इम्प्लिसिटली मध्ये काय होतं, तुमचा कन्स्ट्रक्टर इज ऑटोमॅटिकली कॉल्ड व्हेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. पहा इथं तुमचा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल झालाय, इम्प्लिसिटली कॉल झालाय. इम्प्लिसिटली पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तुमचा कॉल झालेला आहे. हे पहा, इथं फरक असतो तुमच्या. काय असतो, ऍडिशन तुमचा क्लासचा नेम, त्यानंतर ऑब्जेक्ट नेम आणि त्यानंतर तुम्ही पॅरामीटर्स पास करत आहात. कोणते 10 आणि 5 हे पॅरामीटर्स तुम्ही इथून पास करले. पासिंग आर्ग्युमेंट्स, हे आर्ग्युमेंट्स तुम्ही पास केले. मग हे आर्ग्युमेंट्स या पॅरामीटर्सला जाणार, एक्स ला आणि वाय ला. मग एक्स आणि वाय वरती 10, एक्स वरती 10 व्हॅल्यू गेली. मग 10 व्हॅल्यू या ए वरती स्टोअर केली आणि वाय वरती 5 व्हॅल्यू गेली आणि 5 व्हॅल्यू या बी वरती स्टोअर केली. मग ए आणि बी चे ऍडिशन 15 ऍडिशन आपल्याला सम म्हणून सी च्या स्वरूपात डिस्प्ले केली. समजलं? इम्प्लिसिटली कॉल म्हणजेच याला असा कॉल. हे पहा, ऍडिशन आणि डायरेक्ट A1 ऑब्जेक्ट आणि त्यानंतर त्याचे पॅरामीटर्स. हे पहा, हेच तुमचा इम्प्लिसिट कॉल आहे. आणि एक्सप्लिसिट कॉल मध्ये काय फरक आहे, कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड एक्सप्लिसिटली बाय क्रिएटिंग टेम्पररी ऑब्जेक्ट ऑफ युजिंग ऑब्जेक्ट अँड युजिंग इट टू इनिशियलाइज अनदर व्हेरिएबल. पहा, एक टेम्पररी ऑब्जेक्ट तुमचा क्रिएट केला जातो एक्सप्लिसिटली. मग त्या ऑब्जेक्टचा वापर करून, त्या ऑब्जेक्टचा यूज करून तुमचा अनदर ऑब्जेक्टला इनिशियलाइज केलं जातं. म्हणजे काय केलं जाणार, हे पहा, ऍडिशन हा कन्स्ट्रक्टर थ्रू एक तुमचा ऑब्जेक्ट डिक्लेअर होणार. ही लाईन तुम्ही लिहिली म्हणजे याचा थ्रू एक ऑब्जेक्ट तुमचा टेम्पररी ऑब्जेक्ट तयार होणार. टेम्पररी ऑब्जेक्ट तुमचा तयार होणार आणि टेम्पररी ऑब्जेक्ट वरच्या व्हॅल्यूज. आता टेम्पररी ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू येणार कोणत्या, ही लाईन लिहिली म्हणजे टेम्पररी ऑब्जेक्ट मध्ये तुमच्या व्हॅल्यू येणार. 10 आणि 5 व्हॅल्यू ही तुमची येणार. मग 10 आणि 5 व्हॅल्यू ही A1 नावाच्या ऑब्जेक्ट वरती अनदर ऑब्जेक्ट वरती तुम्ही टाकत आहात. पहा, कुठं, यूज टू इनिशियलाइज अनदर ऑब्जेक्ट. A1 नावाचा ऑब्जेक्ट आपल्याला इनिशियलाइज करायचा आहे. तर हे टेम्पररी व्हॅल्यूज तुम्ही टेम्पररी ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूज
या A1 नावाच्या ऑब्जेक्ट वरती टाकत आहात. मग इथं टाकलं A1 वरती ऑब्जेक्ट वरती व्हॅल्यू टाकल्या, मग A1 वरती टाकलं, मग A1 ला कॉल झालं तर X वरती तुमची 10 आणि Y वरती तुमची 5 व्हॅल्यू ही येणार. असं कॉल केलं. हे तुमचं एक्सप्लिसिट कॉल आणि हे तुमचं इम्प्लिसिट कॉल. समजलं तुम्हाला काय होत आहे एक्सप्लिसिट कॉल मध्ये आणि इम्प्लिसिट कॉल मध्ये? काही नाही, दोन पद्धती आहेत फक्त आर्ग्युमेंट्सला पास करण्याच्या. तुम्ही एक्झाम मध्ये ही पद्धत यूज करा इम्प्लिसिट, कारण की इम्प्लिसिट इझी आहे. पहा काय लिहायचंय, तुमचं ऍडिशन म्हणजे क्लास नेम लिहायचंय, A1 तुमच्या ऑब्जेक्टचं नाव लिहायचंय आणि त्याच्यामध्ये तुमचे पॅरामीटर्स पास करायचे फक्त. इझी आहे. हाच प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो लेट्स गो. आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. काही नाही, ऍडिशनच डिस्प्ले करायचे आपल्याला. ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. GDB ऑनलाईन कंपायलर आहे आपला हा, जे की गुगल क्रोम वरती तुम्हाला भेटून जाईल. सर्च करायचं ऑनलाईन GDB कंपायलर. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आपल्याला बघायचंय. मी थोड्या लाईन आधीच लिहून टाकल्यात जेणेकरून आपला टाइम वाचेल. आता ऍडिशन नावाचा क्लास बनविलेला आहे. क्लासचं नेम आणि ह्याचं नेम काय, तुमच्या कन्स्ट्रक्टरचं नेम हे दोन्ही सारखेच असतात. प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये मी तुमचे व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. कोणते कोणते व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार मी? इंटिजर A, B, सम, SUM, सम. आता सम का म्हणून तुम्ही म्हणता, सी का म्हणून नाही? तर मित्रांनो, सम लिहा किंवा सी लिहा व्हेरिएबलचं नाव, तर तुम्ही काही लिहू शकता. आता पब्लिक व्हिजिबिलिटी मोड मध्ये मी काय करणार, तुमचे कन्स्ट्रक्टर्स डिक्लेअर करणार. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आपल्याला डिक्लेअर करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये X आणि Y हे पॅरामीटर्स आपल्याला पास करायचे आहेत. आता मित्रांनो, X वरती पहिला नंबर तुमचा स्टोअर होईल, म्हणजेच A, म्हणजे 10 व्हॅल्यू X वरती स्टोअर होईल. X तुमचा A वरती टाकायचा आहे आणि तुमची नेक्स्ट व्हॅल्यू म्हणजेच 5 व्हॅल्यू ही तुमच्या ह्याच्यावरती स्टोअर होईल Y वरती, आणि ती Y ची व्हॅल्यू तुम्हाला B नावाच्या व्हेरिएबल वरती टाकायची आहे. आता आपण आधी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करून घेऊ. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्येच काय होतंय, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव हे दोन्ही सेम असायला पाहिजे. मग क्लासचं नाव काय आहे? ऍडिशन. मग कन्स्ट्रक्टरचं नाव तुमचं काय असणार? ऍडिशन. मग ऍडिशन लिहा. ऍडिशन लिहिला, हा तुमचा कन्स्ट्रक्टर तुम्ही डिक्लेअर केला. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला पॅरामीटर्स पास करायचे आहेत, म्हणजे या फंक्शन मध्ये तुम्हाला इंटिजर X आणि इंटिजर Y या दोन व्हॅल्यूज आपण पास करणार आहोत. कुणात? या कन्स्ट्रक्टर मध्ये. हा काय तुमचा कन्स्ट्रक्टर आहे, याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स पास केले. कोणते कोणते? X हा पॅरामीटर पास केला आणि Y हा पॅरामीटर पास केला. आता मी काय करणार आहे, A वरती तुमचा X पॅरामीटर टाकून देणार आहे आणि B वरती तुमचा Y पॅरामीटर टाकून देणार आहे. पहा, X कशावरती टाकला? X ची व्हॅल्यू कशावरती टाकली मी? या A वरती, A नावाच्या व्हेरिएबल वरती. Y ची व्हॅल्यू मी कशावरती टाकली? या B नावाच्या व्हेरिएबल वरती. समजलं? आता काय करणार मी, डिस्प्ले फंक्शन घेणार. वाईड डिस्प्ले, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू डिस्प्ले बी करावं लागते ना, सम ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची ना. डिस्प्ले फंक्शन घेणार. मग डिस्प्ले फंक्शन घेतला, याच्यामध्ये मी काय करणार, सम डिस्प्ले करणार. मग सम तुमचा काय आहे? सम इज इक्वल टू A प्लस B तुमचा आहे. A प्लस B हा तुमचा सम आहे. मग समला सी आउटच्या मदतीने आपण इन्सर्शन ऑपरेटर करून डिस्प्ले करून टाका. मग समला ऍडिशन, ADDITION ऍडिशन. आता काय करणार आपण, समला डिस्प्ले करून टाकणार. पहा, सम नावाच्या व्हेरिएबल ची व्हॅल्यू इथं ऍडिशन इज इक्वल टू आता सम येणार, म्हणजे ऍडिशन इज इक्वल टू समची जी काय व्हॅल्यू आहे ती इथे येणार. समची काय व्हॅल्यू आहे? समची व्हॅल्यू आहे A प्लस B. मग A काय आहे तुमचा? A आहे तुमचा X आणि Y. मग X आणि Y काय आहे तुमचा? जी व्हॅल्यू आपण इथं पास करणार आहोत ती तुमचा X आणि Y. मग याला कॉल करायचं. आता तुम्हाला कन्स्ट्रक्टरला कसं कॉल करतात ते तुम्हाला माहिती. डायरेक्ट ऑब्जेक्ट डिक्लेअर करून टाकायचा. ऍडिशन नावाच्या क्लासचा A1 हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला. आता तुम्ही A1 हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला, पण याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पास करा. पहिल्यांदा काय व्हॅल्यू पास करणार? 10 कॉमा देऊन तुम्ही B वरती व्हॅल्यू पास करणार 5. पहा, हे तुमचं काय झालं, याला क्लोज करायचं. आता तुम्ही काय करणार, A1 डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार. DISPLAY डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं. आता मित्रांनो, जर मी हा प्रोग्राम रन केला तर बघा आधी आउटपुट काय येतो. एरर काय आलेला आहे? क्लास ऍडिशन हॅज नॉट मेंबर डिस्प्ले.
पहा डिस्प्ले स्पेलिंग मध्ये आपली मिस्टेक झाली, हे पहा इथं. हा आता पहा आउटपुट आलं, ऍडिशन इज इक्वल टू 15 हे तुमचं आउटपुट आलेलं आहे मित्रांनो. मग कसं आलं ते आउटपुट? पहिल्यांदा काय केलं तर आपण इथं पॅरामीटर्स पास केले, कुणात कन्स्ट्रक्टर मध्ये पॅरामीटर्स पास केले. 10 हा पास केला, मग 10 पास केला तर 10 कशावरती जाणार? एक्स वरती. मग एक्स ची व्हॅल्यू कशावरती जात आहे? ए वरती. मग ए इथं येत आहे. त्यानंतर 5 पास केला, 5 कशावरती जाणार आहे? तुमचा इंटिजर वाय वरती. मग वाय ची व्हॅल्यू कशावरती जात आहे? बी वरती. मग बी काय होत आहे? इथं येत आहे. मग ए वरती 10 आणि बी वरती 5. टोटल ऍडिशन ही तुमची सम वरती जात आहे, सम तुमचा इथं डिस्प्ले होत आहे. मग सम आपल्याला येत आहे आउटपुटला, सम इज इक्वल टू ऍडिशन इज इक्वल टू 15 हा तुमचा सम आहे. जर मी इथून चेंज केला, इथं 50 व्हॅल्यू टाकली, आता काय येईल आपल्याला? 60. ऍडिशन इज इक्वल टू 60 येईल. पहा आलं का? ऍडिशन इज इक्वल टू 60. मग जे तुम्ही इथून पास करता व्हॅल्यू, त्याच्यावरती तुमचं ऑपरेशन परफॉर्म होते. समजलं इथं काय होत आहे? यालाच तुमचं काय म्हटलं जातं? RIZED पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. CON. पहा पॅरामीटराइजची जरा स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही मॅनेज करून घ्या तेवढा. आता काय तुम्हाला कन्सेप्टर समजला ना? स्पेलिंगचं जाऊ दे, तुम्हाला कन्सेप्टर समजला ना? काय एक्स आणि वाय हे पॅरामीटर्स पास करायचे, एक्स आणि वाय वरती इथूनच व्हॅल्यू टाकायच्या. कवा? जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता, ऑब्जेक्ट डिक्लेअर करून असं ब्रॅकेट देऊन त्याला इथूनच व्हॅल्यू टाकायच्या. एक्स वरती 10 व्हॅल्यू टाकली, वाय वरती 50 व्हॅल्यू टाकली. मग 10 व्हॅल्यू 50 व्हॅल्यू इथं ए वरती बी वरती जाऊन स्टोअर होणार. मग ए आणि बीचा ऍडिशन तुम्हाला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाणार, डिस्प्ले फंक्शनचा यूज करून. समजलं? याला पण ऑटोमॅटिकलीच कॉल होणार केव्हा? जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट इथं डिक्लेअर करीत आहात तेव्हा. ऑब्जेक्ट डिक्लेरेशनला OBJ डिक्लेरेशनला ऑटोमॅटिक AUTO ऑटोमॅटिकली कॉल होणार. समजलं? होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा. आता याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॉपी कन्स्ट्रक्टर काय राहतं ते बघणार आहोत. कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर दोन्ही तुमचे यूज होते. एक तर तुमचा डिफॉल्ट पण कन्स्ट्रक्टर यूज होतो आणि तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण यूज होतो. दोन्हीचं मिक्स म्हणजेच दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर असणार आहे. होप की तुम्हाला हे लेक्चर आजचं समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.